याच्यामध्ये मुकुंदवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पीडित मुलीनं जे तक्रार दिलेली आहे तिच्या तक्रारीप्रमाणे 304/25 कलम 75 BNSS 8/12 पोक्सोप्रमाणे गुन्हा आपण दाखल केलेला आहे। तक्रारीची तात्काळ दखल घेऊन गुन्हा त्याच दिवशी दाखल करण्यात आला 31/7/25 रोजी आणि आरोपी जो आहे त्या गुन्ह्यातला एक आरोपी आहे तो अटक करून त्यालासुद्धा मान्य कोर्टासमोर हजर करण्यात आलेला आहे आणि जी काही स्ट्रॉंग कायदेशीर कारवाई आहे ती याच्यामध्ये पोलीस विभागाकडून करण्यात आलेली आहे। तो जो ड्राईव्ह आहे तो साधारण वाहन सुरक्षा समितीची मान्य पोलीस आयुक्त साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली होती आणि त्या मीटिंगमध्ये वेगवेगळे RTO किंवा इतर विभागाचे प्रतिनिधी हे सगळे हजर असतात आणि त्यानंतरनं एक मॅसिव्ह ड्राईव्ह सर्व डिपार्टमेंटनी घ्यावा, मग वाहतूक विभाग असेल बाकी सगळे डिपार्टमेंट त्यात घेतला होता। वाहतूक शाखेनं संभाजीनगरच्या वाहतूक शाखेनं त्याच्यामध्ये वाहन चालकांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट वगैरे हे ज्या गोष्टी आहेत मॅन्डेटरी आहेत त्या होत आहेत का, त्यानंतरनं रिक्षा असोसिएशनची मीटिंग घेणं, स्कूल बस असोसिएशनची मीटिंग घेऊन त्यांना हे सगळे जे नॉर्म्स आहेत त्याचे पालन करण्यासंदर्भात काय हे केलं आणि ज्या ठिकाणी आपल्याला जाणवून आलं की नॉर्म्सचं उल्लंघन केलेलं आहे तर अशा ठिकाणी आपण जवळजवळ 450च्या आसपास केसेस जिथं व्हायलेशन आढळून आलेलं आहे तिथं रजिस्टर केलेले आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा ही मोहीम आणखी अजून तीव्र करण्यात येईल। त्यानंतर अवेअरनेसच्या दृष्टीनं ज्या बसेस आहेत किंवा ज्या रिक्षा आहेत तर त्याच्यावरसुद्धा आपण 112 असेल, 1098 असेल, महिला हेल्पलाईन असतील, भरोसा सेल असेल, ट्रॅफिक हेल्पलाईन असतील, या सर्वांचे नंबर्स आपण देण्यासंदर्भात जेणेकरून अशी कुठली घटना निदर्शनास आली किंवा ज्या पीडित आहेत त्या तात्काळ पोलिसांपर्यंत किंवा मदतीसाठी पोहोचू शकतील किंवा पोलीस लवकर त्यांना मदत करू शकतील आणि हा जो सुरक्षा अवेअरनेस आणि इम्प्लिमेंटेशनचा जो ड्राईव्ह आहे तो अजून याच्यामध्ये स्ट्रिक्ट आणि मोठ्या प्रमाणावर अधिक सखोलपणे राबवण्यात येईल।